नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. आज आपण धन्वंतरी देवीची पूजा करणार आहोत. आता नेमकी धन्वंतरी देवी म्हणजे काय, तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, मेडिकल स्टोअर्समध्ये ज्या ठिकाणी आपल्याला औषधं मिळतात या ठिकाणी या देवीची पूजा आज केली जाते. अशाच पद्धतीची पूजा आपण आपल्या घरामध्ये करायची. अतिशय सोपी पण खूप महत्त्वाची असणारी ही पूजा आहे. कारण धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवी आहे आणि आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. आपल्या घरी धन्वंतरी देवाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीची किंवा फोटोची षोडशोपचारे पूजा करायची. ज्यांच्या घरी ही मूर्ती नसेल तर त्यांनी सुपारी स्वरूप धन्वंतरीची पूजा केली तरी चालेल, किंवा प्रत्येक वर्षी आपल्याला धन्वंतरीची पूजा करायची आहे आणि म्हणून आपण एक छोटासा फोटो आणून त्याची पूजा करायची. पूजा करत असताना ही मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसायचा, हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे. त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचा आणि ओम धन्वंतरेय नमः या पद्धतीनं मंत्रजाप करायचा आहे. मंत्रजाप असा आहे, ओम धन्वंतरेय नमः, ओम धन्वंतरेय नमः या पद्धतीनं आरोग्याच्या देवतेची धन्वंतरीची पूजा करायची. धन्वंतरी देवीकडे आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मिळून प्रार्थना करायची की आपलं आरोग्य हे निरामय असू दे, कोणत्याही प्रकारचे आरोग्याची तक्रार आपली असता कामा नये या पद्धतीची प्रार्थना करून तिचा आशीर्वाद आपण आजच्या दिवशी घ्यायचे. त्यानंतर आज गुरुद्वादशी आहे. गुरुद्वादशी याचा अर्थ श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा आज आविष्कार बदलण्याचा दिवस. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि म्हणून आज आपण गुरुचरित्रामधला 9वा अध्याय वाचन करायचा आणि श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण आज यमदीपदान करणार आहोत. आता हे यमदीपदान म्हणजे काय आहे, या अगोदर आपण केला असेल तर त्याची माहिती असेल, केला नसेल तर आपण या वर्षीपासून सुरुवात करूया. खूप सुंदर सेवा आहे. ज्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की अल्पमृत्यू म्हणजे अगदी अगोदर मृत्यू होण्याची काही कारणं असतात आणि मग हे मृत्यू होऊ नये म्हणून आपण यमाला दीपदान करायचा. ही सेवा आपण संध्याकाळी 9 वाजता केली तरी चालेल. एक दिवा तयार करायचा. आता हा दिवा आपला कणकेचा असावा. कणकेचा दिवा करायचा. दिव्याचं एक टोक जे आहे त्या टोकाला आपण वात घालायची. ही वात आपली एक वात असणार. म्हणजे आपण नेहमी कसं 2 वाती एकत्र करून करतो, तर इथं तसं नाही करायचं, एकच वात करायचं. त्याच्यामध्ये तिळाचं तेल घाला किंवा तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. घरामध्ये भाजीला वगैरे जे वापरताय तेही तेल तुम्ही वापरलं तर चालेल. आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी ह्या दिव्याची पूजा करायची. त्याला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आणि सर्वांनी मिळून प्रार्थना करायची. ही प्रार्थना अशी आहे, मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेनच मयासह त्रयोदशा दीपदानात सूर्याज्य प्रियता मम. सर्वांनी नमस्कार करायचं आणि हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून घराच्या बाहेर ठेवायचा. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आपण पूजलेला होता हा दिवा आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा. यामुळे नेमकं काय घडतं तर अल्प आयुष्य ज्याला आहे त्याचं आयुष्य वाढतं आणि यमाची आपल्यावर कृपा लाभते. सर्वांनी सेवा करूया आणि सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.